चला इथे काही सन्मान आपण करू इच्छितो. तर काका तुम्हालाच विनंती आहे, तुमच्या हस्ते आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. काकांना विनंती असणार आहे. मित्रांनो, हे जे क्षणचित्र आज आपण इथे टिपलेत, जे आपल्याला जीटीसी या वाहिनीसाठी टाळ्या का वाजवल्या पाहिजेत, 2 मिनिटं टाळ्या का वाजवल्या पाहिजेत ते मी सांगतो. जशी ही टुर्नामेंट, ही स्पर्धा आपण नियोजन करणार आहोत, याची बातमी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आली, जी जीटीसीची आपली फॅमिली आहे त्या फॅमिलीवरती आली. अगदी पुढच्या क्षणाला आशिष दादांनी मेसेज टाकला की मी ही स्पर्धा न शुल्क तुमच्या सगळ्यांसाठी आणि सुरेंद्रच्या प्रेमासाठी ही स्पर्धा करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तीसाठी झाल्या पाहिजेत. दादा या, तुमचा इथे आपण अगोदर शुभ सन्मान करणार आहोत. मायेची उबदार शाल आणि हे तुळशीचं रुपटं देऊन नक्कीच काकांच्या हस्ते तुमचा शुभ सन्मान आपण करूयात. थँक्यू सो मच आशिष दादा. असंच प्रेम जीटीसीच्या फॅमिलीवरती सदैव तुमचं असू द्यात. धन्यवाद. आणि त्यानंतर अजून एक सन्मान मला करायचा आहे, ज्या सन्मानासाठी पात्र जो व्यक्ती ठरलाय, ज्या व्यक्तीला अगदी एका छोट्याशा फोन कॉलवरती नेहमी माझ्यासाठी उपस्थित असतो. समालोचन हे प्रथमतः तर त्याच्या भाग्यात नव्हतं आणि त्याच्या करिअरमध्ये नव्हतं, पण ते देखील त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. कारण समालोचन हे एकमात्र असं क्षेत्र आहे ना मित्रांनो, ज्याचे कुठेही तुम्हाला ट्युटोरियल क्लासेस मिळत नाहीयेत. तुम्हाला एक दुसऱ्याचं पाहून एक दुसऱ्याची मदत घेऊनच शिकावं लागतं. आणि ते शिकण्याचा खूप चांगला प्रयत्न आपल्या डोंबिवली वेस्टमधीलच एक व्यक्ती आहे अभिजित. त्या अभिजित सुर्वेसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो वाजवल्या पाहिजेत. या अभिजित, तुमचा देखील आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत. आणि येस, जे खेळाडू इथे खेळतायत ना, त्यांना सगळ्यांना विनंती, प्लीज या सगळ्यांनी समीप या, सगळ्यांनी जवळ या. या ओमसाई गणेश, या टीम कौस्तुभ, या यश, टी शर्ट्स घातलेत आपण, या प्लीज. संपूर्ण गट्टा 11 ओमसाई समासवी, गट्टा 11 मी डोंबिवलीकर टीम, या अभि या. आपला इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत अभि सुर्वे यांच्यासाठी. थँक्यू अभि. खूप सारं यश तुला समालोचन या क्षेत्रामध्ये देखील मिळावं, हीच प्रार्थना देवाचरणी नक्कीच मी करू इच्छितो. त्यानंतर मित्रांनो, इथे आता सुरेंद्र यांच्या स्मरणार्थक आपण पाहतोय ना की सुरेंद्र याचं चषक, आणि सुरेंद्र हा आपल्या सगळ्यांच्या जवळचा होता. त्यांच्यासोबत आम्हीही आमच्या क्रिकेटची सुरुवात केली होती, आम्हीही क्रिकेट खेळलो होतो. पण जी न्यूज आम्हाला आली, अगदी जणू काही पायाखालची जमीन सरकणं कशाला म्हणतात ना, ते आम्ही खऱ्या अर्थाने अनुभवलं. आणि जेव्हा ही स्पर्धा अनाऊन्स झाली, ही स्पर्धा अनाऊन्स झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी, म्हणजे मयूर असतील, मयूर आज इथे उपस्थित नाही आहे, तो लवकर घरी थोडासा गेलाय, त्याची करण्यात अभि देखील असणार आहे आणि इथे जीटीसी देखील असणार आहे. सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आम्ही ही स्पर्धा आमचं कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता करणार आहोत. पण तरी देखील आपले जे हे संपूर्ण कमिटी मेंबर्स आहेत ना, या कमिटी मेंबर्सचं मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी एक आमच्या कानामध्ये अगदी जबरदस्ती, अगदी लिटरली सांगतोय जबरदस्ती येऊन आम्हाला सांगितलंय, तुम्ही मेहनत केली आहे आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं काहीतरी फळ मिळावं म्हणून प्रत्येकी कॅमेरामॅन्स, ऑपरेटर, समालोचक या सगळ्यांना किमान 500 रुपये त्यांच्याकडे भेटावेत. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आमच्या संपूर्ण गट्ट्या 11 मी डोंबिवलीकर टीमसाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू टीम, थँक्यू सो मच. ते पैसे नाही आहेत, ते नक्कीच मानधन नाही आहे, ते आमच्यासाठी असं म्हणा की तुम्ही एक खूप चांगलं तुमच्याकडून दिलेला एक सन्मान आहे आणि सन्मान स्वीकारायला कोणाला आवडत नाहीये. थँक्यू सो मच. चला आता विनंती करतो. तर बघा अजून एक सन्मान असेल बघा, मनीषचा देखील सन्मान आपण केला जाईल. काकांना विनंती की आपण आपल्याच हस्ते आपण सन्मान करायचा. बघा काका, आजच्या दिवसामध्ये देखील पूर्ण नाईट करून, डे करून आज देखील आपल्यासाठी यांनी कामगिरी पार पाडली, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा हां नक्कीच. आणि काकांनाही 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. काका तुम्हाला ही संधी देऊयात. आणि फक्त 1 मिनिटं, स्वप्नील आपल्याला विनंती आहे, जर स्टॅट्स आपल्याकडे रेडी असेल तर आपण प्लीज घेऊन या आणि थोडंसं स्पीड अप करा प्लीज. हॅलो नमस्कार, मी देवराम मारुती गुंजाळ. ह्या डोंबिवली वसाहतीमध्ये आज जवळजवळ 50 वर्ष राहत आहे. आणि ही बाजूला चिकनचं दुकान आहे ना, शिवास रोडला कोपऱ्यावर, त्या मातृप्रेरणा सोसायटीत राहत होतो. 1 वर्ष आलं, हे समोर जो टावर झाला रेशनी ऑफिसच्या समोर, तिथे मी दुसऱ्या मधलं बॅक साईडला राहतो. तिथे पालशेतकर वाढवताना त्या साईडला राहतो.
आणि मला क्रिकेटबद्दल खूप आवड आहे. आणि मी जेव्हा जेव्हा क्रिकेट चालू असतो त्यावेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहत असतो आणि सगळ्यांना उत्तेजित करत असतो. आणि तुम्ही असेच पुढे चांगले पारंगत व्हा, रोज प्रॅक्टिस करा आणि प्रत्येकजण जो विन झाला आहे तो शेअरच आहे, तो विनरच आहे. पण जो विन नाही झाला तो सुद्धा विनरच आहे, मी असं समजतो. कारण अपयशाची पहिली पायरी ही यश सांगते का अपयश हे पहिलं मिळलं तर पुन्हा प्रयत्न करतो माणूस आणि पुन्हा शेवटच्या पायरीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. ही एवढीच माझी सगळ्या क्रिकेटवीरांना आणि सगळे जे बालमित्र जे आहेत, माझं वय 68 आहे, मी तरी क्रिकेट प्रेमी आहे आणि मी इतकं कबड्डी खेळलो आहे, खूप खो खो खेळलो आहे, सगळं खेळलो आहे. पण थोडंसं माझं हिप रिप्लेसमेंट झालेलं आहे, त्यामुळे धावता येत नाही, पण डान्स चांगला करू शकतो अजूनही. आणि सगळ्या सोशल कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कामामध्ये मी स्वतःहून सहभाग घेतो. त्याचं कारण का माझं योगदान असं आहे का मी उभं राहिलो तर समोरच्या माणूस अरे हा म्हातारा माणूस उभा आहे, अरे आपण का नको करायला. म्हणून तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी मी तुम्हाला आव्हान करतो का जेव्हा जेव्हाही कार्यक्रम इथे असतात, इथून सुरुवात झाली. आज सुरेंद्र लोखंडे गोट्या याच्या नावाने सुरुवात झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी चुकीचं बोलत नसेल तर कदाचित आपला एक क्रिकेटवीर इथे कैलासवासी, नाव मला माहिती आहे नक्की का, हां नाही पहिला अगोदरचा एक क्रिकेटर, पहिला क्रिकेटर वारला ना गोरासारखा बॉलर 1 नंबर, त्या नावावर चषक भरतो बघा, मॉर्निंग क्रिकेट क्लब भरवतो, गोरा गोरा पतला 1 नंबर, त्याच्या नावाने सुद्धा चषक भरवला जातो, मॉर्निंग क्रिकेट भरवतो तो. ऐकलं का. त्या सगळ्यांचं मी अभिवादन करतो आणि सगळ्यांना सुस्वागतम बोलतो. याच्यापुढे असेच हे कार्यक्रम कमीत कमी स्पोर्टचे सतत चालू राहावे आणि हे मैदान सतत खेळासाठी चालू राहावं, ही तुम्हाला हे अभिवादन आहे. आणि तुम्हाला उत्स्फूर्ती पुरते तुम्हाला सांगतो का तुम्ही सतत खेळत राहा. ओके, धन्यवाद. मला बोलायला संधी दिली त्याबद्दल या सगळ्या स्टेज मंच जे आयोजक आहेत यांचे आभार मानतो. धन्यवाद काका, थँक्यू सो मच. धन्यवाद. सुरुवात करणार आहोत आणि सुरुवात करायची आहे तर मॅन ऑफ द मॅच देऊन सुरुवात करावी लागणार आहे. 6 चेंडू आणि 6 धावेचं संरक्षण खूप कमी वेळेस आपण पाहतो आणि त्या 6 धावेचं संरक्षण केलंय बाबू मिस्त्री तरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हाय व्होल्टेज मॅच होती. हाय व्होल्टेज मॅच मध्ये अशी परफॉर्मन्स करणं बाबू वेल प्लेड. युट्यूबचं चॅनल देखील आहे आमच्या बाबूचं, जिथे युट्यूबची वाहिनी नसते तिथे नक्कीच हा 2 शब्द आपण संवाद साधूयात बाबूशी. तिथे नक्कीच तो त्याच्या मोबाईल फोननी रेकॉर्ड करतो, त्या सगळ्या एडिटिंग करतो आणि त्यानंतर त्याच्या युट्यूब चॅनल वरती करत असतो. शाबाश बाबू. धन्यवाद. आता 2 शब्द आपण बाबूशी संवादही साधूयात. बाबू 2 शब्द संवाद साधूयात. प्रथमतः आम्हाला सांग, 6 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता. संकेतनी हातात बॉल दिला, संकेतनी तुला काय सांगितलं? काय नाही, संकेताचा भरोसा असतो एनी टाइम माझ्यावरती. किती पण शिव्या घातल्या ना तरी काय वाटत नाही, कारण की त्याच्यामुळे माझं नाव झालंय. अजून काय नाही. आणि पांड्यादा यांच्यामुळे माझं नाव झालंय, तर त्यांच्यासाठी सगळं आहे.
त्यानंतर इथे जे यंगस्टर्स आहेत ना, ज्यांना उद्या उठून एक चांगला गोलंदाज बनायचं, ज्यांनाही 6 धावेचं संरक्षण करायचं आहे, ज्यांनाही बाबूसारखी गोलंदाजी करायची आहे, तर त्यांना काय सांगशील कशी गोलंदाजी करावी? आणि विशेष म्हणजे 6 बॉल 6ची आवश्यकता असताना मयुरेश सारखा बॅटर अजूनही होता. तुला माहिती आहे तो कधीही चौकार मारण्याची कुवत ठेवतो, पण ती कुवत तुझ्याकडे देखील होती हे आम्हालाही माहित होतं. मॅच चुरशीची होती, त्यावेळेस स्वतःचे नर्व्स शांत ठेवणं, स्वतःचे जे हार्टबीट्स अगदी फास्ट होत असतात ना, त्यावेळी चूक न करता स्वतःला शांत ठेवण्याचं कार्य ते कसं तू केलंस? शांतीतच काय ते क्रांती करायची असते. शांतीतच क्रांती केली आहे. वेल प्लेड बाबू. मेगा फायनलच्या मॅचचा हा मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर आता आपण या स्पर्धेतला सगळ्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे जाणार आहोत, ज्यांनी आपल्या सगळ्यांना इम्प्रेस केलं. जो खेळाडू जयरागाई संघामध्ये आला आणि संघामध्ये आल्यानंतर संपूर्ण संघ त्याच्यासाठी त्याच्याकडे पाहू लागला. जेव्हा जेव्हा बॉल जलद गतीने जात होते तेव्हा त्या बॉलला बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करत असताना बाउंड्रीज अडवल्यात. वैभव मात्रे ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या वैभव. या संपूर्ण टीम आणि टीम आपल्यालाच विनंती, या विशालदा आपणही या, आपण लीड करा या. आणि हेमंत आपणही या, या दोघांनी या, दोघांनी या, दोघांच्या हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. येस, होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या, थोडस जोरात होऊन जाऊ द्या टाळ्या वैभवसाठी. वेल प्लेड वैभव. वैभव मनोगत व्यक्त करण्यासाठी वैभव 2 मिनिटं द्या. या वैभव, वैभव या 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 2 मिनिटं चर्चा करूयात. या वैभव. नाही ठीक आहे, हरकत नाहीये. चला, यानंतर आपण आता देणार आहोत स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. या रेसमध्ये 2 खेळाडू होते आणि दोन्हीही खेळाडू वेगवेगळ्या टीम मधले होते. प्रथम तर आपण 2 खेळाडूंचं नाव घेण्या अगोदर त्यांचे स्टॅट्स तुमच्या समोर घेऊन येऊया. कुठल्याही स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाची निवड करत असताना आपण काय पाहतो? आपण पाहतो की त्यांनी किती विकेट्स घेतल्यात. इथे दोन्हीही गोलंदाजांनी सारख्या विकेट घेतल्या होत्या. मग आपण पाहतो की कोणाची इकॉनॉमी चांगली होती. एकाची इकॉनॉमी होती 6.3, दुसऱ्याची इकॉनॉमी होती 6.0 आणि ज्याची इकॉनॉमी 6.0 होती 5 विकेट्स घेऊन टीम श्री 11चा राज ठरतोय या स्पर्धेतला सर्वात उत्कृष्ट गोलंदाज. या राज. या गट्टा 11 मी डोंबिवलीकर टीम आपल्या सगळ्यांनाच विनंती, या आपणच या. या तुम्ही या, जे अगदी कॅमेऱ्याच्या मागे आहेत ना, तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे देखील भरपूर कष्ट केलेत. या थोडंसं कॅमेऱ्याच्या पुढे आलात तरी चालेल. या जितेश या, सागरही या, यश आपणही या, या सगळ्यांनी या, सगळ्यांनी या. या विनायक आपणही या. जोरदार टायर आजसाठी झाल्या पाहिजेत. आणि यस, त्याच्या समोरच्या गोलंदाज त्याचंही नाव घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो टाळ्या वाजवा. 5 विकेट त्याच्याही या स्पर्धेमध्ये होत्या. जयी होता तो, जो रेसमध्ये अगदी नेक टू नेक फाईट करत असताना चांगली फाईट दिली. या राज, चर्चा करूयात 2 मिनिटं. या या बोलणं गरजेचं आहे. संकेतच्या टीम मध्ये खेळायचं म्हटल्यावरती संकेतने सगळ्यांना ट्रेन केलं, माहिती आहे आम्हाला. गोलंदाजी करत असताना पहिलं षटक ही तुमची जबाबदारी होती. पहिला षटक फेकत असताना तुम्हाला आव्हान मोठं असतं, कारण बॉलही नवीन असतो. बॉल नवीन असताना तो ग्रिप होत नाही. तर तो बॉल ग्रिप करण्यासाठी, चांगली बॉलिंग करण्यासाठी आपण काय करता? क्रेडिट कोणाला देशील? हे बेस्ट बॉलरचं क्रेडिट कोणाला देशील? संकेत आणि पांढरा. संकेत आणि अक्षय यांना ते क्रेडिट देतात. नक्कीच, थँक्यू सो मच. त्यानंतर आता आपण जाणार आहोत या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट बॅटर, द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमधला सगळ्यात उत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजांनी सलामीला येऊन बॅटिंग करत असताना तब्बल 45 धावा केल्यात, तो फलंदाज असणार आहे टीम
श्री 11 संघाचा राहुल पारकर. एकदा जोरदार टाळ्या राहुलसाठी झाल्या पाहिजेत. या राहुल, वेल प्लेड, गुड बॅटिंग. या स्वप्नील आपणही या, निखिल आपणही या. राहुल, राहुल चर्चा तर करणं गरजेचंच आहे, चर्चा करावी लागणार आहे. याचं श्रेय प्रथम तर तुम्ही कोणाला द्याल? याचं श्रेय पूर्ण मी माझ्या टीमला देण्यात इच्छितो. ते पूर्ण टीमचा माझ्यावरती विश्वास असतो, त्यामुळेच मला मी एवढी चांगली बॅटिंग करू शकलो आज. सर्कल क्रिकेट आपण खेळतो आणि सर्कल क्रिकेट खेळत असताना आपल्याला आव्हान मोठं असतं, कारण गोलंदाज देखील अगदी आजकाल हायम ॲक्शननी गोलंदाजी करतात. कुणाकडे वेग आहे, कुणाकडे गती आहे, कुणाकडे स्पिन आहे, तर त्याला काउंटर कसं करायचं? कारण अनेक वर्ष राहुल आपण खेळताय, आपण अनेक वर्ष अनेक मैदानात डिवा डोंबिवलीचं अंडरआर्म क्रिकेट गाजवलंय. अपकमिंग यंगस्टर असतील, जे खेळाडू आज उभरतील, त्यांना काय संदेश द्याल की कशी बॅटिंग करायची, आपले स्वतःचे स्किल्स इम्प्रूव्ह कसे करायचे? यासाठी तर सगळ्यात प्रथम स्वतःवरती कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्यामुळे स्वतःवरती जर कॉन्फिडन्स असेल तर आपण चांगली बॅटिंग करू शकतो, भले मग तो समोर कोणताही गोलंदाज असला तरी. वेल सेड राहुल, कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच. येणाऱ्या वाटचालीसाठी, येणाऱ्या स्पर्धेसाठी, येणाऱ्या सीझनसाठी तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपण देणार आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, आणि ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जेव्हा मी देतोय ना, संकेत तुम्हाला विनंती आहे, टाळ्या तुमच्याकडून थांबल्या नाही पाहिजेत. या स्पर्धेमध्ये ज्यांनी पुन्हा एकदा आपल्याला इम्प्रेस केलं आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाच्या नावावरती लागतंय तो आपला संघ आहे. जय रागाई संघासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाला पाहिजेत. आणि आता इथे मी विनंती करतो, ज्या सगळ्या कमिटी मेंबर्सने टी शर्ट परिधान केले त्या सगळ्यांना विनंती, मित्रांनो या, प्लीज या, व्यासपीठावरती या, सगळ्यांनी या. हर्षल बाबू ब्लॉग मध्ये आला पाहिजे आमचा झोप, नाही तर तुझा खरा नाही तुझा. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. थँक्यू सो मच. रागाई माते की जय. वेल प्लेड, वेल प्लेड, वेल प्लेड. खूप चांगला खेळ आपण केलात. त्यानंतर मित्रांनो एक सन्मान नक्कीच राहिला होता, आणि अशा व्यक्तीचा सन्मान राहील हे मलाही वाटलं नव्हतं, माझ्याकडूनही मिस झाला, क्षमस्व मी नक्कीच आहे. तो सन्मान कुणाचा आहे? तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता, मैदानाच्या बाहेर अनेक जण तुमचा तो खेळ टिपण्यासाठी असतात, आपले कॅमेरामॅन्स देखील असतात, आणि त्यासोबतच नेहमी ज्याच्याकडे आम्ही पाहतो आणि ज्याच्यावरची आमची पूर्ण डिपेंडन्सी असते ना, तो एकमात्र व्यक्ती आहे, आणि तो आहे या स्पर्धेचा गुणलेखक. तर हर्षद कुठे असेल? हर्षद या. हर्षदसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रिकेटनी वय कधीही पाहिलं नाही, ज्युनियर किंगबोयर संघाने देखील दाखवलं, हर्षदने देखील दाखवलं, खूप चांगलं गुणलेखकाचं कार्य करतो. ही बुक तुम्हाला नक्कीच मी स्टडी करण्यासाठी देऊ शकतो ना, एवढं चांगलं काम. अगदी 2 मिनिटात स्वप्नीलला सगळे स्टॅट्स मिळालेत, एवढं चांगलं काम हर्षदचं राहिलंय. वा हर्षद वा. क्रिकेटही चांगला खेळतो आणि कामही तेवढंच चांगलं आहे. त्यानंतर आता जय रागाई टीम, संपूर्ण टीम, तुमच्या सगळ्यांनाच विनंती असणार आहे, टाळ्यांचा गजर आता तुमच्याकडून नाही थांबला पाहिजे. ही एकनिष्ठा आपण पाहिलीत ना दिवा डोंबिवली अंडरआर्म क्रिकेटची. मैदानाच्या आत बरंच काही घडतंय, ते घडत राहणारच आहे, पण मैदानाच्या बाहेरची ही एकता आपली राहिलीच पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या टीमनी इम्प्रेस केलं, ज्या टीमनी श्रद्धांजली चषक आपल्या नावावरती केलाय, टीम ज्या लीड केली आहे संकेतनी, त्या टीमचं नाव आहे श्री 11. एकदा जोरदार टाळ्या श्री 11 साठी झाल्या पाहिजेत. या पूर्ण टीमनी या.
चला टीम एकदा जोशात जल्लोषात गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दिवा डोंबिवली अंडरम क्रिकेटचा विजय असो. येस झालंय तर मग सगळं सांगता करूयात का स्पर्धेची आता आपण. अभि राजा काय बोलतो. ए वरती घ्या सायकल. श्री 11 टीम 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 2 मिनिटं फक्त शेवटचे 2 मिनिटं. त्यानंतर एक पारितोषिक राहिलंय जे पारितोषिक देण्यासाठी अगदी गौरवान्वित आज मलाही वाटतंय. या जे पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज जी सायकल आम्हाला पुरस्कृत झाली आहे स्वप्नील आणि गणेश जोशी यांच्याकडून प्रथमतः त्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. एक खेळाडू आहे जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो ना तेव्हा सगळ्यांच्या हृदयाचा काटा अगदी धक 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 करत असतो. कारण नेहमी तो त्याच्या बॅटनी असू दे त्याच्या बॉलनी असू दे नेहमी आपल्याला दाखवतो की क्रिकेट कधीही वय पाहत नाही. क्रिकेट तुमची टेम्परामेंट पाहतं, क्रिकेट तुमचे टॅलेंट पाहतं आणि टॅलेंटनी अगदी भरून असलेला हा खेळाडू ज्या खेळाडूंनी तुम्हा आम्हा सगळ्यांना इम्प्रेस केलाय जो आपल्या अंडरम क्रिकेटचं भवितव्य आणि भविष्य असणार आहे. 4 विकेट 49 धावा 57 पॉइंट्स घेऊन मयुरेश मात्रे धरतोय या स्पर्धेचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सिरीज. खांद्यावरती उचलून घेतलंय आणि काम कार्य देखील अगदी पूर्ण टुर्नामेंट मध्ये तसंच राहिलंय. टीम जय रागाई आणि त्या टीमचा हा सगळ्यात चांगला खेळाडू श्रद्धांजली चषकाचा हा सगळ्यात चांगला खेळाडू म्हणून ज्याची आज निवड झाली आहे. जय. चर्चा करूयात मयुरेशची देखील चर्चा करणं गरजेचं आहे. मयुरेश फायनलच्या मॅच मध्ये तो रिव्हर्सचा अटेम्प्ट त्या रिव्हर्सच्या अटेम्प्ट वरती तुला माहिती आहे समोरून बाबू आहे. बाबूला काउंटर करण्यासाठी तुला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं होतं. हे आधी प्रिडिक्टेड होतं. हा डिसाइडेड शॉट होता की तुला रिव्हर्स शॉट खेळायचा आहे की मग तू तो बॉल बघितला आणि त्यावरती तुझ्या डोक्यात जे आलं तुझे हात जसे चालले त्याप्रमाणे तू तो शॉट खेळलास. डिसाइड केलेलास. ओके बघ हेच आहे आज अगदी तुझं वय 20 आहे. 20 वयाच्या आयुमध्ये तू मॅन ऑफ द सिरीजची सायकल घेतोयस. तुझ्यामध्ये स्किल्स आहेत. डिसाईड करून फटके खेळणं हे क्रिकेटमध्ये टाळावं लागतं. बॉलच्या मेरिटवरती खेळावं लागतं. हे छोटीसं तुला कानमंत्र देण्याची मी इच्छा करतो. आणि त्यानंतर आता तुझ्या टीमबद्दल सांग. गेले अनेक पर्व मी आपल्या ह्या टीमला पाहतोय. अगदी अंडरम क्रिकेट गाजवणारी ही टीम आहे. पण जेव्हापासून तुम्ही यंगस्टर्स सगळे टीममध्ये आलेत ना एक वेगळा जोश वेगळा जल्लोष पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. तर आज केलेला हा खेळ हा सीझन आणि स्वतःच्या टीमबद्दल तू काय सांगशील. 2 वर्ष झाले खेळतोय. सगळ्यांचा कॉम्बिनेशन चांगला बसलाय आणि या टीमने मला काहीच कमी पडून दिलं नाही. वेल प्लेड. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच मयुरेश साठी झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच मयुरेश. येणाऱ्या काळात अशा अनेक सायकल्स तुला भेटू देत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा मयुरेश साठी झाल्या पाहिजे. तो ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. चला थँक्यू सो मच. कारण आपल्याला माईक बंद करायला ज्या सगळ्यांनी आपल्या या श्रद्धांजली चषकामध्ये कोणी छोटं कोणी मोठं ज्याला जसं जमतंय त्यांनी तसं कार्यभार त्यांच्या खांद्यावरती घेतलंय. प्रथमतः तर संपूर्ण टीमचं नाव बदललंय. गट्टा 11 मी डोंबिवलीकर टीम आता झालेली आहे. आज ही पुन्हा एकदा सगळ्यांचे डोळे थोडे का असेना नक्कीच पाणवलेले आहेतच. ते नेहमी राहतील. अगदी मरणोपंती ते पाणवलेले राहतील. नेहमी आठवणींना उजाळा आपण देतच राहणार आहोत.
पण मित्रांनो इथे सगळ्यांनी केलेल्या कार्यासाठी तुम्हा सगळ्यांचेच धन्यवाद. अगदी आम्हाला ज्यांनी कोणी देणगी दिली त्या देणगीदारांचे धन्यवाद. ज्यांना जमतंय त्याप्रमाणे ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना धन्यवाद. दिवा डोंबिवलीच्या अंडरआर्म क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूचं धन्यवाद. जर कुणाचा यथोचित सन्मान राहिला असेल तर माझ्या वतीने संपूर्ण आमच्या टीमच्या वतीने मी क्षमस्व आहे. थँक्यू सो मच. ही स्पर्धा इथे संपली पण या सीझनला सुरुवात झाली असं जाहीर करतोय आणि तुमच्या सगळ्यांची मी रजा मागतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच आणि सदैव मिस यू गट्ट्या. थँक्यू.